बरेच लोक असतात जे मित्रांचे प्लॅन कॅन्सल करतात. तर दरवेळेप्रमाणे मी पोचलोय लोकेशनला आणि अजून कोणाचा पत्ताच नाही. काय माहित, मला तर कदाचित असं वाटतंय चुकीचं आलो आम्ही लोक. मी नाही लेट केला. टाइप ऑफ जंगली मासी बन रहा है, बस फर्क ये है कि ये गोट नहीं है. अबे तुम लोग क्या साइड में खड़े हो गए, जाओ ना. तुझ्या आईला पाठवतो. आणि एक बंदा आपला अजून इकडे विकेट डाऊन आहे. बघा आमच्या अवतार झालेला. चांगलं वाटलं असं मराठी युट्यूबरला भेटून. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर लास्ट ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला बोललेलो, मला मीतचा फोन आला आणि तो मला विचारत होता कॅम्पिंगसाठी. तर आज आपण फायनली चाललो कॅम्पिंगला. तर अचानक भयानामध्ये प्लॅन ठरला आहे एका दिवसामध्ये. तर आता दुपारचे वाजले 3:30 आणि मी इकडून निघतो आता पनवेलला. तर जास्त लांब नाही जात आहे. तर रसायनीला एक देवलोली नावाचा लेक आहे, तिकडे आम्ही जाणार आहे. जास्त नाही, इकडून 60 किलोमीटरच आहे. मी आता गाडी पूर्ण लोड केली आहे. बाकीचं माझं जे सामान आहे, कपडे वगैरे, ते सगळे मी इकडून घेतो. बाकीचं सगळे त्यांनी सोय तिकडे करून ठेवलं. तर तुम्हाला आता मी गाडी कशी लोड झाली ते दाखवतो. तर इकडे टँक बॅग आहे. टँक बॅगमध्ये मी माझे कपडे वगैरे ठेवलेत. आणि हा असा काहीतरी मी टेंट बांधला इकडे जुगाड करून. हे जे साईडच्या पट्ट्या आहेत याच्यानी या नाडीच्या साह्याने बांधलाय. तर जास्त लांब नाही जायचं म्हणून टेम्पररी याला वर ठेवलाय. आणि याच्या आतमध्ये ताडपत्री आणि चादर वगैरे ते सगळं सामान आहे. तर चला सध्या तर आपण निघूया इकडून. चला, गणपती बाप्पा मोरया. तर आता निघालोय आम्ही फायनली आणि 4 वाजून गेलेत. आता लेट झालं आहे ॲक्च्युली. मला बिल्डिंग खाली म्हणून लेट झाल्यामुळे जास्त काय मला बोलता नाही आलं. तर आता मी तुम्हाला सगळं समजावतो कोण कोण आहे, काय आहे, कुठे जाणार आहे ते. तर रसायनी करून एक जागा आहे, तिकडे देवडोली नावाचा लेक आहे. तर तिकडे आपला कॅम्पिंगचा प्लॅन आहे आणि कॉलेजचे जे माझे मित्र आहेत ते असणार आहेत सगळे. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मीत, मृदुल, आर्यन. मीत तर बाबा दरवेळेला लेट येतो. आज त्याचं काय माहीत नाही, लेट येईल लवकर येईल बघूया. आता तो बोलला तर होता काल बाबा की 4 वाजता मी पोचणार तिकडे, भलेही 5चा टायमिंग असला तरी. तर बघूया तो पहिले पोचतोय का आपण पहिले पोचतोय. आणि मी माझ्यासोबत बाबूला घेतलं आहे कारण तो ओळखतो तसं सगळ्यांना. तो 1-2 वेळा कॉलेजच्या इव्हेंट्सला पण आला आहे आणि जेव्हा मध्ये सायक्लोथॉन झालेली तेव्हा पण तो आलेला. तर त्यामुळे तो सगळ्यांना ओळखतो. तर म्हणून आम्ही दोघं इकडून चाललो आहे. बाकी अजून तिकडे 8 जण आहेत. तर तुम्ही ते आर्यन, मृदुल आणि मी इथला तर ओळखता. बाकीच्यांशी पण मी तुम्हाला ओळख करून देतो. तर आपल्याला मजा करायची आहे आता भरपूर. आजचा दिवस आपण तिकडे राहणार आहे आणि उद्या परत रिटर्न येणार. तर तिकडे पहिले जाऊन टेंट वगैरे लावायचे. तर त्या लोकांकडे पूर्ण सेटअप रेडी आहे त्यांच्या ग्रुपचा, जो म्हणजे त्यांच्याकडे 3 टेंट आहेत. अजून गॅस वगैरे ते लोक सगळं घेणार आहेत. तर ते गाडी तिकडून रेडी ठेवतील. आणि त्या लोकांच्या घरापासून 10 किलोमीटरच आहे ते. तर म्हणून तिकडे भेटायचं ठरलं आहे. बाकीचे लोक ट्रेनने वगैरे एक जण आपला येणार आहे. तर आम्ही तर आपल्या बाईकने चाललो आहे बाबा. त्यांनी विचारलं मला कसं येणार म्हणजे आपलं तर फिक्स आहे, बाईकनेच येणार. आता उजेड जायच्या अगोदर आम्हाला टेंट वगैरे सगळं लावून सेटअप रेडी ठेवायचं. आणि माझ्या मागे आता एवढं वजन झालं आहे ना की असं मला वाटतं पुढून गाडी उठेल. तर खरं तर एवढं वजन नाही टाकायला पाहिजे टॉप बॉक्सवर, पण आता जास्त लांब नाही जायचं आपल्याला म्हणून ठीक आहे. मी ॲक्च्युली टँक बॅग माझी घेणार नव्हतो. माझा सगळा विचार होता की टॉप बॉक्समध्ये सगळं सामान टाकायचं. पण नंतर मला ऐन टाईमला आठवलं की बाबा मी चादर तर टाकल्याच नाही आणि तिकडे थंडी असू शकते कारण पाणी जवळ आहे. तर दुपारी मुंबईमधून बाहेर निघायचा हाच एक ड्रॉबॅक आहे. बघा आता समोर गाड्या किती आहेत. तर ट्रॅफिक पण लागते. ट्रॅफिक याचं जशी बोनट टू बोनट ट्रॅफिक नाही आहे, पण तरी पण स्लोच जायला लागतं आहे कारण भरपूर गाड्या आहेत आजूबाजूला. तर हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि काल मी माझे व्हिडिओ बघत होतो स्वतःचे, जे मी अगोदर एकदम स्टार्टिंगला 3 वर्ष अगोदर शूट केलेले. त्याच्यामध्ये मी बघतोय आणि आत्ता बघतोय तर खूप फरक आहे. म्हणजे मला चांगलं वाटलं स्वतःला की पहिले मला बोलायला तेवढं जमत नव्हतं. आता पण एकदम पण प्रॉपर नाही जमत आहे, पण पहिल्यापेक्षा माझ्यामध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट मला दिसते. तर ते बघून स्वतःला जरा चांगलं वाटलं. आणि मला माझे मित्र पण बोललेत बरेच की आता हळूहळू जमायला लागलं आहे तुला. आणि क्वालिटी पण मी बेटर द्यायला ट्राय करतो आहे. कम्युनिकेशन स्किलचा माझा पहिल्यापासूनच प्रॉब्लेम होता. तर अजून पण त्याच्यावर मी हळूहळू वर्क करतो आहे. आणि आता सध्या तरी मी सजेशनसाठी खूप ओपन आहे. म्हणजे तुम्हाला काहीही सजेशन असतील, तुम्हाला कोणताही व्हिडिओमधील काही चेंज वाटत असेल की हे करायला पाहिजे किंवा ही गोष्ट नाही करायला पाहिजे, तर ते तुम्ही बिंदास कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर नक्की विचार करेन.
कॅम्पिंगबद्दल बोलायचं झालं तर कॅम्पिंग करायला मला भरपूर आवडतं. तर 2 महिन्या अगोदर पण मी एक कॅम्पिंगला गेलेलो, तेव्हा एरियामधले सगळे मित्र होते, तर तेव्हा पण मजा आलेली. तेव्हा आम्ही लोणावळ्यामध्ये गेलेलो, तर तिकडे आम्हाला एक्झॅक्ट लेकच्या समोर कॅम्प करायला जागा नाही मिळालेली, कारण तिकडे पाणी वर आलेलं तेव्हा. तर आता मला तशी जागा बघायची आहे की लेक समोर आहे आणि त्याच्या जवळच आम्ही लोक कॅम्पिंग करतो आहे. अशी जागा इकडे मिळायला तर पाहिजे. बघूया आता कशी जागा मिळते, काय मिळते ते सगळं बघायला लागणार. अजून बॉनफायर करणार आहे आम्ही लोक आणि मस्त धमाल करणार आहे पूर्ण रात्रभर. तर आता हे लोक काय काय सामान घेऊन येतात खायचं वगैरे त्याचं मला जेन्युअनली काहीच अंदाज नाही की हे लोक काय काय आणतात. तर ते आर्यन आणि मृदुला ते सगळं सामान घेत आहेत आणि ते लोकांनी आता गाडी वगैरे भरायला सुरुवात केली असेल. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये जसं बघितलंच असेल की हा माझा गोप्रोचा सेटअप आणि माईकचा सेटअप पूर्णपणे नवीन आहे. तर त्याच्यामध्ये थोडं हाय स्पीडला गेल्यावर आवाज कट होत होता, तर त्यामुळे याची आता मी परत माईकची जागा थोडीशी चेंज केली आहे. म्हणजे एकदम मी माझ्या तोंडाच्या खाली ठेवलेला माईक तो थोडा मी लेफ्ट साईडला सरकवला आहे, म्हणजे जेणेकरून माझ्या तोंडातून जो एक हवेचा जो आवाज निघतो आपला तो पण त्या माईकमध्ये रेकॉर्ड होत होता, तो होऊ नये म्हणून. तर आता कशी क्वालिटी येते ते पण बघायला लागेल. तर असा हा सेटअप पूर्ण बनेपर्यंत प्रॉपर बसेपर्यंत थोडा वेळ तर लागणार, 1 महिना तर जाईल. तर आता माझी सुट्टी चालू आहे म्हणून मला एवढे व्हिडिओज बनवायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला वेळ मिळतो आहे, म्हणून आता कंटिन्यू व्हिडिओ टाकतो आहे. पण जोपर्यंत मला जमतं आहे तोपर्यंत आहे. परत माझं आता कॉलेज सुरू आहे. तसं बघायला गेलं तर माझं कॉलेज आता 1च सेमिस्टर राहिले, त्यामुळे जास्त दिवस तर नसणार आहे. तर वेळ तर माझ्याकडे असेल बऱ्यापैकी, 2 ते 3 दिवस आमचं कॉलेज असेल. तर मजा येते मला आता सध्या तरी. मी एन्जॉय करतो आहे भरपूर ही सुट्टीमध्ये, कारण गोव्याला पण जाऊन आलो, परत अलिबाग, आता इकडे कॅम्पिंगला. तर मला तर फिरायला भरपूर आवडतं. तर तुम्ही लोक पण मी तर बोलेल एक्सप्लोअर करत राहा. जिकडे आपल्याला जाता येईल तिकडे आपण जायलाच पाहिजे, कारण बरेच लोक असतात जे मित्रांचे प्लॅन कॅन्सल करतात. तर तसं नका करू. भलेही मित्र तुमचे कुठलेही कधीही कुठेही बोलवून दे, तुम्ही लोक जावा. तुम्ही जे लोक नाही जात ना ते लोक फन खूप मिस करतात आणि खूप आठवणी बनतात प्रत्येक राईडला किंवा प्रत्येक कुठल्याही ट्रॅव्हलिंगला. ट्रेननी फिरा, बसनी फिरा किंवा बाईक, कार, तुम्हाला जसं जमेल तसं फिरा, पण महिन्यातून एकदा तरी सगळ्यांनी फिरायलाच पाहिजे. कारण तो जो एक्सपिरियन्स असतो, जो आपण प्रत्येकाचं काम काय ना काहीतरी असतं त्याच्यामध्ये सगळीजण आपण बिझी असतोच ना, तर त्यामधून एक माइंड रिफ्रेशमेंट राहायसाठी सगळ्यांनी फिरायला तर पाहिजेच. आणि फर्स्ट टाईम मला गाडीला एवढं वजन फील होतं आहे. याच्या अगोदर मी मसवाडला वगैरे पण गेलेलो, तेव्हा पण मी बऱ्यापैकी वजन टाकलेलं पूर्ण गाडीवर, म्हणजे टँक बॅग पण होती, टॉप बॉक्स पण लावलेला. तेव्हा तर 350 किलोमीटर होतं, पण तेव्हा पण मला एवढं वजन तर वाटलं नाही गाडीला. पण आता चालवतो तेव्हा पण मला भरपूर वजन वाटतं आहे. आणि हां, त्याचं आहे तेवढं वजन, म्हणजे ताडपत्री वगैरेचं, पण तो एक बॅलेन्स जातो आहे ते फील होतं आहे गाडीचा, पूर्णपणे मागे जातो आहे गाडीचा बॅलेन्स. म्हणून मी जास्त पळवत नाही आहे, 80च्या वर मी घेऊन नाही जाणार. आणि आता वाशी आलं, पनवेल यायला आता कितीच वेळ लागणार आहे. आणि आता आहे मी 75 to 80च्या रेंजमध्ये स्पीडच्या. त्या दिवशी तनूनी सांगितलं ते बरं झालं. हे बघा इकडे JNPT राईट, तर आता इकडूनच मी परत माझा रूट चेंज करतो आहे. चांगलं झालं त्यांनी सांगितलं मला, थँक्यू तनू. नाहीतर याच्यामुळे बराच वेळ वाचतो. इथे पुढे गेल्यावर भरपूर ट्रॅफिक लागते पनवेलच्या अगोदर, तर ते पूर्ण स्किप होते. आता इकडून राईट मारला, थोडं पुढे गेल्यावर डायरेक्ट JNPTला पोहोचलं. वाव. आणि अशामुळे आता तिकडे लवकर पोहोचेल. आणि मला वाटतं मी एकटाच लेट पोहोचणार आहे आज, कारण इकडेच आता 5 वाजत आलेत. एकदम आरामात चालवतं कारण ते मागे वजन असल्यामुळे ते मला असं झालं की कधी एकदा तिकडे पोचतो आहे आणि ते कारमध्ये ठेवतो आहे सगळं सामान, कारण मृदुल त्याची कार घेऊन येणार आहे. तर त्याच्यामध्ये मी हे सगळं सामान ठेवणार आहे. तर पनवेलपर्यंत मला हे वागवायचं आहे. तर मीचा कॉल आलेला आता मला, तो ठाण्यावरून परत याच रोडला कनेक्ट होतो, मागेच आहे तो अजून आपल्या. आणि आज पण लवकरच पोचणार आहे आपण त्याच्यापेक्षा. आणि बघूया आता किती उशीर करतो तो, कारण आता 5 वाजून तर गेले आणि 5 वाजता आमचं पनवेलमध्ये पोचायचं ठरलेला. अजून कोण पोचलं तर नाही आहे, नाही तर फोन आले असते सगळ्यांचे. आणि मला गाडी पळवायचं एवढं मन करतं आहे, कारण एवढा मोकळा रस्ता आहे, पण नाही पळवू शकत कारण
वजन आहे गाडीवर, उगाचची रिस्क नाही घ्यायची. तर दरवेळेप्रमाणे मी पोचलोय लोकेशनला. लास्ट टाइम जो पेट्रोल पंप होता तिकडेच आलोय मी आणि अजून कोणाचा पत्ताच नाही इकडे. तर बाबू काय वाटतं तुला, कसे आहेत माझे मित्र कॉलेजचे? तर आपण वैतागला आता. आम्हाला अजून इकडे जवळजवळ 15-20 मिनटं थांबायचे. मी पनवेल स्टेशनला सगळ्यांना घेऊन त्याच्या कारमध्ये घेऊन येतं आणि आर्यन आणि मृदुल त्यांची कार घेऊन पहिले येत आहेत इकडे. तर अजून पण ते थोडंफार सामान घेऊन येत आहेत. तर त्यांना यायला हां पनवेलमधूनच येत आहेत, पण 15-20 मिनटं त्यांना अजून आहेत. आम्हाला थांबायचं इकडे आणि जाईपर्यंत अंधार तर होणार आम्हाला. त्या अंधारामध्ये तिकडे टेंट लावायला लागेल. विचार केलेला लवकर जाऊन तिकडे उजेडात टेंट लावायचा, पण काय नाही. आता सध्या तर मला भूक लागली आहे. मी इकडे बघतो श्रीदत्त वडापाव आहे समोरच, तिकडे जाऊन खातो काहीतरी वडापाव वगैरे आणि बघूया आता त्यांना यायला किती वेळ लागतं. तर ते लोक येईपर्यंत आम्ही वडापाव खातोय. श्रीदत्तामध्ये आलो. माझा वन ऑफ द फेवरेट वडापाव आहे. मी इकडून जेव्हा पण पास होतो इकडे नक्की थांबतो आणि हा खातो. मला ना खूप आवडतं. आता मी वडापाव एन्जॉय करतो. बघूया आता किती वेळ लावतात ते लोक. फक्त जास्त अंधार नाही पडायला पाहिजे, थोडा उजेडात तरी आम्ही पोचलो तर बरं पडेल. तर आता खाऊन पण झालं आहे आमचं आणि हे लोक काय अजून आले नाहीत आणि आता 6 वाजून गेलेत. तर आताच बोललो मी त्या लोकांशी, तर त्यांना अजून 15-20 मिनटं लागतील. म्हणून मी आणि बाबू निघतो आता पुढे. आम्ही जाऊन तिकडे जागा वगैरे बघतो कुठे टेंट टाकता येईल. तर आता उजेड आहे, अंधार पडत आला आहे. ट्राय करतो उजेडात पोचायला. मी कुठे विचार केलेला की इकडे आल्यावर सामान यांच्या गाडीत टाकेल आणि मग आपला मोकळा आरामात हलका होऊन जाईल. हलका होऊन म्हणजे गाडीवरचं वजन हलकं होईल. तर तसं काही नाही होतं. आता परत घेऊनच जायला लागेल. ठीक आहे, एक आहे माझ्याकडे तो बेनिफिट आहे. मी आता जाऊन तिकडे एक टेंट तरी सेटअप करेल. बाकी ते आल्यावर ते 3 टेंट लावता येतील आणि परत आता तोच रूट आहे आपल्याला. 3rd टाईम व्लॉगमध्ये हा रूट येतो. आता काय करू नाही शकत, काय तर जास्त वेळ नाहीच आहे हा. इकडून आता पुढून लेफ्ट. तर आता हायवे सोडला आहे आम्ही लोकांनी आणि कच्च्या रस्त्याला लागलो आहे. तर पनवेलपासून बरंच जवळ आहे तसं. इकडून कदाचित अजून असेल पुढे. तर मी लास्ट जे अलिबागला पेट्रोल भरलेलं त्यानंतर मी अजून पेट्रोल भरलं नाही आणि अजून पण टाकी तशी फुलच दाखवते. फक्त एक छोटंसं इकडे खाली आलं आहे. तर भरपूर पेट्रोल आहे, म्हणजे चांगला मायलेज दिला आत्तापर्यंत गाडीने. मी तेव्हा ट्रिप 0 केलेली. तर ती ट्रिप आहे आता 163.5 किलोमीटर, म्हणजे 163 किलोमीटर झालेत पेट्रोल भरल्यानंतर आणि 30.9चा मायलेज दाखवत आहे. तर त्याच्याच आसपास मिळाला असणार. तर मायलेज तर चांगला देते गाडी. तर आज घरातून निघाल्यावर पण मी ट्रिप 0 केलेली. त्याच्यानंतर आता 56 किलोमीटर झालेत. त्याच्यात पण मला सेमच मायलेज दाखवत आहे 30चं. तर फक्त एकदम मेजर ऑफरोडचा पॅच नाही आला पाहिजे, कारण एवढं वजन घेऊन मला ऑफरोड तर नाही करायचं आहे. असा नॉर्मल रस्ता असेल तर चालेल. ही जबरदस्त वाटतं. आता इकडे जसं आत चाललो आहे तसं जसं थंडी वाढत चालली आहे. 6 वाजलेत आता आणि 6 वाजताच सुरुवात झाली आहे थंडी पडायला. असेल मला वाटतं रात्रीची थंडी. तसं थंडीचं सगळं घेऊन आलो आहे, हुडी वगैरे पांघरून पण घेतलेत. इकडे हॉटेल पण आहेत वाटतं. हॉटेल नाही आहे, नॉर्मल दुकान आहेत. जबरदस्त यार. म्हणजे आत्ता एवढा प्रॉपर सिटीमध्ये होतो आणि लगेच 5च मिनटात पूर्ण गावात आल्याची फिलिंग आहे. जबरदस्त वाटतं इकडे. म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांची लाईफ काय वेगळीच असेल आपल्यापेक्षा. तर आता लोकेशनला तर पोचलो आम्ही आणि इकडून पुढे असं गावदेवी मंदिर दाखवत आहे. तर काय माहीत, मला तर कदाचित असं वाटतं चुकीचं आलो आम्ही लोक. एकदा त्यांना विचारून बघतो. हॅलो,
अरे मंदिर के इधर आ गए हो एक मंदिर है ना सामने, हाँ हाँ एक मंदिर के एक पहाड़ी से वैसा ऊपर चढ़ने के लिए है ना. किधर आहे. तर आम्ही त्या मंदिराजवळ बरोबर आलेलो. तर आम्ही आता पुढे आलेलो थोडं. इकडे मागे जी जागा दिसते तिकडे मोकळ्या जागा ती खाली आहे का बघायला. तिकडे थोडेफार इकडचे लोकल होते, त्यांना आम्ही विचारलं तर आहे तिकडे जागा रिकामी. तर आता आम्ही परत गाडीजवळ चाललो आहे सामान घ्यायसाठी, कारण आम्ही सामान असं सोडून आलेलो. तर बघूया आता. हे लोक पण बोलले 5 मिनिटात पोचतात आहेत. आणि हा असा रस्ता इकडे जायला मंदिराजवळचा. मंदिराच्या बाजूने हा असा इकडे एक चढण आहे. तर भरपूर स्टीफ आहे, तुम्हाला कॅमेऱ्यात समजत नसणार. पण इकडून आलेलो आम्ही. तर बघा इकडे समोर बाईक लावली आहे मी. तर सामान घेऊया सगळं आणि जाऊया तिकडे. पण अंधार तर पडणारच आहे तिथे परत जाईपर्यंत. तर तुम्हाला वरून जी मी जागा दाखवत होतो ती हीच आहे. तर इकडे आरामात 4 टेंट बसतील आमचे. पण इकडे बघू शकता तुम्ही भरपूर कचरा आहे. इकडे दारूच्या बॉटल वगैरे पण पडल्यात. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जर अशा कुठे तुम्ही जागेवर फिरायला वगैरे जाताय तर प्लीज कचरा करू नका. आता आम्हाला परत साफ वगैरे करायला लागेल. आणि मग आता इकडे टेंट वगैरे टाकतो. बघा टॉप बॉक्स आणला आहे आणि माझ्याकडे टँक बॅग आहे. तर अशा या 2 लाईट आणल्यात आम्ही आणि जबरदस्त आहेत, कामाच्या लाईट आहेत. तर आता कामाला येतील. चार्जिंगच्या लाईट आहेत, चार्ज करून आणल्यात. तर सध्या तर या छोटा मोठा जो कचरा असा दिसतोय तो आम्ही सध्या साईडला करतोय. बोल ना. मच्छर ना, हा मच्छर तर भरपूर आहे तिकडे कचरा असल्यामुळे. तर बघूया आता. टेंट लावल्या ते बंदच ठेवायला लागणार. तर मच्छरात घुसले तर वाट लागेल आमची. सध्या तर एक जागा बघतो ट्रायपॉड लावायला. तर बाबा फायनली आलेत हे लोक. किती वाजले रे? 7 बजे. लाज वाटते काय? नहीं. दिख नहीं रहा है. हाँ दिख रहा है. हम लोग ने इधर क्या क्या लेके आए भाई? ये देख, बड़ा टेंट है, छोटा टेंट, साथ में हेलोजन और कुर्सी. भाई और कुर्सी और दो ये घोड़े. सब लेके आया. इस पे एक बैठेगा. हाँ इस पे एक बैठा. हाँ वो पीछे सरका थे ना ये वाला. ये देखिए अभी हम लोग ने आगे इधर चलाएंगे. क्या ये दिखा? ये क्या है ये? बंदर डराने के लिए. जबरदस्त रे. क्या है पर ये लाइटर नहीं है. बैठ भाई आराम से बैठ. अच्छा ये है क्या? दिखा. मस्त बसता भाई, धूप में सुखा के लाया मैं. गिर गया. इधर बंदर तो नहीं आएंगे. आते हैं अलग जानवर आते अपने पे आएंगे नहीं, दूर आवाज करेंगे. ओहो दिवाली की आठवण आली है. भाई बता थोड़ा क्या प्लान था आज का? कितने बजे मिलने का था? मिलने का था तो 4:30 बजे. अभी 7 बजे आ रहे तुम लोग. कहाँ सामान लेते लेते दुकान का काम करते करते लेट हो गया. दुकान डाल और मुंबई वाले और लेट हो गए आने को. अभी और लेट आएंगे. मुंबई के सबसे अंदर मुंबई में मैं रहता हूँ और मैं सबसे पहले आया हूँ इधर. तू पंच वाले टाइम का और ये और मैं भी हैं, बट दुकान के काम में मेरे को ऐसा लगा का भाई मैं लेट हो गया. 15 मिनट लेट हो गया था. मैं 5:15 को आया पनवेल में. 4:30 बजे में दुकान से निकला. भाई कितना पैसा कमाएगा? हाँ अरे दुकान बन रही है भाई अभी. भाई अभी इनॉग्रेशन होने वाला है मस्त पे की. इंडिया बुल्स का टेंडर मिला है. एक नंबर. तो बता दे भाई ब्लॉग में. बताएंगे काम चालू है अभी. चालू जैसे दुकान पूरा चालू हो होने रहा पे है नया वीडियो अपलोड वैसे करवाएंगे. नया वीडियो डालेंगे अपन दुकान का. ये देख इधर किसी ने ये भी किया था. ये आग लगा हुआ है ना. आग लगा हुआ है वो उसको लड़के. लगा उसको बुझने मत. लगा उधर किधर बना रखा. अरे रेंद्र बनाया था.
उधर ही रहने दे, इधर ही हाँ इधर ही बनाते हैं इधर। उसको जला रहने दे। वैसे भी भाई कैचवा का खुर्ची अतरी मेरे को सिर्फ पैसा दिख रहा है इधर। टेंट असेच लावले पाहिजे. कसे ये रे अपने वजन के हिसाब से 110 किलो वो 150 किलो. 150 किलो। भाई शपथ खतरनाक है भाई तुम लोग। अच्छा ऐसा वजन के हिसाब से अबे, मिलता है बोट क्या? फट गई तेरे को मालूम है? बोट फट गई नहीं तो तो तेरे नाव को भी सुबह उतार ऐसे देते। मजे कराए होते ना बोट से. बोट भी लेके आए तुम लोग? तो भाई 12,000 रुपए का बोट खरीदा था, फट गई साली, पंचर हो ये वो गई. छोड़ बोलो 5 साल रगड़ा भाई वो बोट. जबरदस्त आहे लोक खुर्ची वगैरे घेऊन आलेत. नहीं टॉर्च है हम लोग। भाई इतना घाई और एक में ऐसा मेरे पास 3 हा हेडलाइट. हा 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 मैं खतरनाक हेडलाइंस है? भूल गया, सब भूल गया. क्या लेके भूल गया? हेडलाइंस भूल गया घाई घाई में दुकान की, कुछ याद नहीं रहा. लुगड़ा भाई अपन छोटा हेलोजन निकालते हैं ना अपना। छोटा हेलोजन निकालो. टॉर्च बस जबरदस्त रे. अरे याद नहीं रहना ये है. देख हम्म. ये लगा पैनियर पे लगाना है क्या टॉप बॉक्स पे? बाकी इधर बाइक डालने का क्या इधर तक आ जाएगा? आएगा लेकिन तेरे को पैच में पत्थर ऊपर वाले बहुत- पैच में बहुत ज्यादा पत्थर है उधर. ठीक है सुबह देखते हैं फिर. बात डालने का नहीं है पत्थर. सरस के एक दिन पहले खरीदा था मालूम है? तर आता टेंटचा सेटअप लागलाय आमचा. हा एक मोठा टेंट आहे. तर हे पप्पा आहेत आणि त्यांची 2 पोरं आहेत. तर हा एकच टेंट मोठा 22,000चा आहे. तर या लोकांनी घेतलाय हा. आणि हा एक आहे अजून डिकॅथलॉनचा आणि हा तर आमचा नॉर्मल आहे. तर आता सेटअप लागलाय. तिकडे अजून एक टेंट लागणार आहे अजून त्या जागेवर. तर इथे एक टेंट येईल आणि 7:40 झालेत आता. 7:40 झाले असून पण ते लोक अजून आलेच नाहीत. तर आम्ही इकडे आता चौघाच आहे अजून थांबलोय. आता वाट बघतो. गाडीत अजून सामान आहे, टेंट आणि अजून लाकडं वगैरे भरपूर आणायचं आहे. तर ते आले की मग आम्ही तिकडे जाणार आणि मग सगळे एकसाथ घेऊन येणार. चलो भाई. याची टॉर्च पण चांगली आहे रे, काम करते. बंद कर 1 मिनिट. हा उतना मोबाईल का टॉर्च काम करता है. आता आले ते लोक इकडे आणि आम्ही परत इकडे आलोय सामान घ्यायला गाडीजवळ, मी आणि मृदुल. तर बघूया आता काय बोलताय त्या लोकांकडे, काय रिझन आहे. तर तुम्हाला भेटावतो अजून कोण कोण आहे. मीत इकडे इकडे तू ब्लॉग मध्ये पहिले. माझी आई बोललेली, बरोबर बोललेली. पळू नको थांब. मी नाही लेट केला. मी कोणी नाही लेट लेट केलं? मी सांग नाही लेट इकडे. केलं. हा हे बघ आई मला बरोबर बोललेली. हिने लेट केलं. मी लेटच नाही केलं. खोटं बोलतोय तो. आम्ही दोघं टाइमवर होतो, सगळ्यात आधी आलेलो. डुलडुल निघायच्या आधी आम्ही होतो इकडे. माझी आई बोलली की तो लेट येणारा पोरगा आला असणार ना, तर तुम्ही आता पोहोचले मग किती टाइमवर. वाजता आलोय कल्याणी आपण? 5:30-6. आणि तुझी गाडी किती आली आम्हाला पिक करायला? तुम्ही लेट पोहोचले कारण की आम्ही लेट पोहोचलो. ते लोक निघायच्या आधी भाई आम्ही जाऊन दे जाऊन दे, चला. लेट झाला, 8 वाजले इकडे. काय माझ्यावर थांब. लोक मारतील लिहून. तर हे थांब पहिले दाखवूया कोण कोण आहे. हा आहे सुशांत. लाईट पकडली आम्ही लाईट दिसायला. पकडले म्हणून दिसतोय. ऋतुज. अजून कोण आहे? ही आहे कल्याणी लालबत्ती बघ. आणि मयुरी. करण कुठे आहे? ए बघ करण गेला परत CST ला. तो बघ तिकडे करणला हे लोक घ्यायलाच नाही गेले, त्याच्यामुळे पण लेट झालं की त्याला मी घ्यायला गेलो. हा बघ फोकस मारला याच्यावर पण. ठीक आहे चला, काही असून दे. 4 तास लेट का होईना आलेत. हे अजून काय सामान घ्यायचंय? टॉन कोणाला मारतो तू? टॉन कोणाला मारतो तू? हा? नाव घे ना. राईस बॉक्स हिंमत असेल तर नाव घे. माताडी कामगार सगळे चाललोय. यांनी लाकडं घेतलेत. अरे हमको काहे नाही बोलने का? ऐसा नाही बोलने का. मी पण लाकडं घेतलेत कांद्यावर. तिकडे सिलेंडर वगैरे घेऊन चाललेत. समोर 2 माथोडी कामगार आहे. बघा रे कामगारांना. व्हिडिओ तर बघा. भावच नाही देत आहे भाई. भाई बघ. या आत्रीच्या कंटेंटच्या चक्कर मध्ये काय काय करावं लावतो हा. मी थोडी करायला लावते. इथे जायचं इथे. इथे हा क्या अभी तो जो खुलेगा उसके हाथ में. तर 4था टेंट लावलाय आता आम्ही. आणि इकडे लोक यांचा चिकन बनवत आहेत. अबे आता काय करत का नाही नुसता उभा आहे. हा ठीक आहे ठीक आहे. आणि इकडे बॉनफायर लावलाय.
आणि मीत आणि मृदुल व्हेजचं खायला आणायला गेलेत. चिकनच्या हाताला हात लावून चिकनचा हात लावून. शेफ आर्यन इकडे काय बनवतोय सांग आर्यन. चिकन में क्या बना रहा है पर. चिकन ग्रेवी, जंगली मांस टाइप चिकन ग्रेवी. प्राणी कौन सा है पर उसमें. चिकन उसमें प्राणी चिकन है. एक और प्राणी डालेंगे. एक और प्राणी डालेंगे उसमें. कौन सा वो बाद में बताएंगे, ब्लॉग के बाद लास्ट में बताएंगे. अति तुझ्या पाण्यात उडी मारशील ना. हो नक्की. चिकन टाकलंय त्याच्यामध्ये. हा मग काय आलं. तरी बॉन फायर काय जळत नाही इकडे कोणाकडूनच. ते विजतंय सारखा. देखो अभी सब ने चिकन डाल दिया है और अभी ये मसाला डालना बाकी है. मेन मसाला है, इसको लास्ट में डालेंगे. बाकी सब कुछ तो डाल दिया है. अभी खाली थोड़ी टाइम रुकेंगे जब तक चिकन पानी छोड़ता है, तब तक इसको कवर करेंगे. फिर चिकन जब अपने आप थोड़ा सा पकने लग जाएगा फिर उसके बाद मसाला डालेंगे. तो टाइप ऑफ जंगली मांस ही बन रहा है. बस फर्क ये है कि ये गोट नहीं है, ये चिकन है. अच्छा आर्यन शेफची स्पेशल रेसिपी आहे. इकडे समोरच पाण्यासमोर बसलाय हे लोक. आणि इकडे मस्त आता गाणी चालू होती. इकडे स्पीकर आहे. कुठे गेला. हा स्पीकर आहे इकडे. तर गाणी तर नाही ऐकू शकत. बाकी आता मजा येते. व्हेज वाले आले नाहीत अजून. 9 वाजले आता अंदाजे. मेन वेज वाला सो रहा है. हा आम्ही दोघंच व्हेज वाले इकडे. एक मी आहे आणि एक करण आहे. तो आता झोपलाय. तो थकून आलाय बिचारा ऑफिसमध्ये काम करून. बाकी या लोकांकडून अजून काय शेकोटी पेटत नाही अजून पण. 11 वाजलेत आणि अजून पण आमचं बॉन फायर काय पेटला नाही. तर आता आम्ही जेवायला बसलोय सगळे. तर आम्ही इकडे 2 जण व्हेज वाले. आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. व्हेज मंचुरियन, पनीर चिली, पनीरची भाजी, मटकीची भाजी आणि भाकरी. तर आम्ही 2 व्हेज वाले इकडे बसलोय. बाकी हे सगळे चिकन वाले. यांच्याकडे एकच ऑप्शन आहे, चिकन आणि भाकरी. आणि छान ऑप्शन आहे. असं वेज सारखे असं नाही ऑप्शन आहे. क्या क्या अभी गाड़ी वाड़ी मिलेगा नहीं. ट्राई कर. खत्म हो गया बाकी. चला खायला सुरुवात करू. ब्लॉग तर होत राहील. भेटूया पुढील भागात. आता 12 वाजलेत आणि आमचे फायनली बॉन फायर जळलाय. तर सगळे असेच उभे आहेत इकडे. आणि मी अजून पण जेवतो इकडे. मी तिकडे बघ सगळीकडे लेट. सगळे एकटाच जेवतो बघा तुम्ही. सगळे उभे तिकडे. तर मजा येते आता भरपूर आम्हाला. आणि हा अजून पण इकडे गव्हाण टाकतोय. रांझण रांझण रांझण. अबे तुम लोग क्या साइड में खड़े हो गए, जाओ ना. अरे चल ना रुको. ये तो ये सुसार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता 9 वाजलेत आणि सगळे उठलेत. आता सगळे नाही, वापस कर. 9 वाजलेत आणि फक्त अत्री आता उठलाय. सगळे 7 वाजता उठलेले आहेत आणि त्याला उठवायचे आता बोल. वापस रिस्टार्ट कर. सुप्रभात सगळ्यांना. आता 9:30 वाजलेत आणि उठलोय मी. आणि हे लोक इकडे मॅगी बनवतात. फोडणीची मॅगी चालू आहे इकडे. खरं बोललाय तो. 9:30ला तोच उठलाय आणि त्याला उठवलं गेलंय. तो बेशुद्ध पडलेला काल रात्रीचा. तर त्याला आम्ही उठवलंय. आम्ही सगळे इकडे 7:30 ते 8 वाजता उठून काय ना काय ते बघ तिकडे सगळे पोहतायत. मी पण आता चाललोय पोहायला. घंटा बघ आता काय पोहतोय. मॅगी दिखावे. मॅगी बन रहा है. हा आम्ही कांदा
टोमॅटो, मॅगी सगळं आता रेडी केलेलं आहे. हेड शेफच्या निगराणीमध्ये हे सगळं चालू आहे. हे झाल्यावर हा बंदा उठलाच नाही जागेवरून. तिथेच आहे तो. अण्णा मानलं बाबा, मानलं. बसून त्यांनी सगळं केलेलं आहे. ऐसा कोई नहीं करता. आम्ही फक्त त्याला चालताना तेव्हाच बघितलं जेव्हा कार पासून इथे यायचं. ते पण नाही बघितलं रे आपण. हा ऍक्च्युली मी तर ते दृश्य बघितलंच नाहीये. पहिले शिव द्यायची गरज नव्हती ना सुशांत. तुझ्या आईला पाठवत होता. आणि एक बंदा आपला अजून इकडे विकेट डाऊन आहे, तो अजून झोपला इकडे. बाबू, हे बाबू उठ उठ, इकडे बघ. गुड मॉर्निंग बोल ब्लॉग मध्ये. आता सगळे पोहायला उतरलेले आहेत. आणि मेन म्हणजे जो युट्यूबर आहे आणि ज्याचा हा चॅनल आहे तो स्वतः उतरलेला आहे. ती जी बॉडी विचित्रपणे फ्लोट होत चालली आहे तो आहे अत्री. हा आहे मृदुल, ऋतुज, मयुरी आणि तो अत्री. बाकी इथे प्रिपरेशन चालू आहेत ब्रेकफास्टचे. आम्ही अजून एक ठिकाणी ब्रेकफास्ट करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवू. कुछ लोग ऊपर से बैठ के बस बकचोदी करते हैं. हा बघा आमचे कसे अवतार झालेत आता. आणि अशी अवतार त्यामुळे होतात कारण की जेव्हा आपण प्री सेटअप असतो, हे सगळं टेंट वगैरे करताना, कॅम्पिंग करताना मजा असते, एन्जॉयमेंट असते. तर स्टार्टिंगला खूप घाणेरडी हजामत होते आणि आता पण खूप विचित्र हजामत झाले. हे एवढं सगळे जे एवढे मोठे मोठे स्ट्रक्चर लागलेले इकडे, ते एवढूसे ह्याच्यामध्ये फोल्ड वगैरे करून ठेवायचे. इकडे पण फोल्ड करून ठेवायचे. किचकिच. आणि ह्याची पण पकड, हे दाखव ताडपत्री. ही ताडपत्री एवढी मोठी होती, आता एवढी छोटी गेली आहे की ती टॉप बॉक्स मध्ये बसेल. आता वरती 2 टेंट होते. हा, आणि पर टेंटची कॅपॅसिटी होती 3 लोकांची. तर हे सगळं फोल्ड करायचं, झटकायचं, अंगावरती धूळ घ्यायची, मजा एक वेगळी आहे. टॉप बॉक्स मध्ये टाक ना. टॉप बॉक्स मधून मी हे सगळं घेऊन आलोय, ह्याचंच मेन वजन आहे. तर आता पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे आमची, ऑलमोस्ट डन आहे. आणि इकडे अजून एक सायकलिंगचा ग्रुप आलाय. आम्ही निघायच्या टाइमला हे लोक आले तिकडे मॉर्निंगला सायकलिंग करत, तर चांगलं वाटलं. आता ते मी त्यांच्याशी बोलतोय कारण हे लोक आमचा जेव्हा कॉलेजमध्ये इव्हेंट होता तेव्हा हे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं सायक्लोथॉन मध्ये. असा पूर्ण ग्रुप आहे. तिकडून आता निघालो आम्ही तिकडून. आणि आता हे लोक कुठेतरी वडापाव खायला घेऊन जातात. तिकडे मॅगी तर खाल्ली आम्ही थोडी थोडी. त्यानंतर भूक तर आहे अजून. आणि आता 11:30 वाजलेत. तीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की फिरायचं सगळ्यांनी. कुठेही जातो आपण कॅम्पिंग वगैरे करायला. मी आतापर्यंत जेवढ्या पण जागेवर कॅम्पिंग केली ना, ही सगळ्यात म्हणजे मला कचरा इकडे जास्त दिसला. तर मी सगळ्यांना तेच रिक्वेस्ट करेल की जर आपण कुठे पण जातो आहे, असं नाही कॅम्पिंगलाच, कुठे पण ट्रॅव्हलिंगला, तर आपला कचरा आपण रिटर्न घेऊन येऊ शकतो. तेवढं तर आपण आपल्यासाठी करू शकतो. किंवा तिकडच्याच कुठल्या पण कचऱ्याच्या डब्यामध्ये आपण टाकू शकतो. तर ही माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तेच करा. आम्ही पण आमच्याकडून जेवढा पॉसिबल होत होता तिकडे आम्ही न केलेला कचरा पण आम्ही साफ केला. नंतर तो जाळून टाकला तिकडे. आणि बाकी जो कचरा जाळू नव्हतो शकत तो रिटर्न घेऊन आलो. तर तो गाडीमध्ये वगैरे आहे. तर तीच माझी एक सगळ्यांना हंबल रिक्वेस्ट आहे. वडापावला आलो आम्ही, वडापाव मागवले. आणि इकडे अजून एक व्लॉगिंग चॅनल चालू आहे. तर मीचा इंटरव्ह्यू चालू आहे इकडे. ठाण्याला आणि अर्धे काही राहतात मुंबईला. तर आम्ही इथे पनवेलला मित्राकडे आलेलो. आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला इकडे घेऊन येतो. मेन म्हणजे आम्हाला त्यांची चटणी आवडते. सरांनी आम्ही सांगितलं की आता काय ऑर्डर मिळेल, तर आम्ही नेहमी चटणी एक्स्ट्रा मागतो. चटणी इकडची खूप स्पेशलिटी आहे. बाकी नेहमी आल्यावरती गरम 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 मिळते. त्यात आमच्यामध्ये ब्लॉगर पण आहे. आणि नेहमी इकडे आल्यावर काय नाही काय त्याची आठवणी येते. तर खूप मस्त आहे. म्हणजे आम्ही हेल्मेट वगैरे घेऊन
तुम्हाला कळलं, लांबून येतात इकडे लोक, पण एकदम फेमस आहे मंचुरी. हो नक्कीच. वडा त्याच्या ह्याची भाजीमुळे ओळखला जातो. त्याची भाजी आहे, तिला एक वेगळीच चव आहे इकडे, तर ती एकदम माइंड ब्लोईंग आहे. हो एकदम नक्कीच. पनवेलची आठवण म्हणजे शशी वडापाव असं बोलायला काही हरकत नाही. तर हे आहे शशी वडापाले आणि आम्ही आता इकडून सगळे आपल्या आपल्या रस्त्याला लागणार. काय भाषा आहे, काय भाषा आहे. शी ई. अरे तर बाय. हा प्लीज. हळू चालव. तर आता इकडून सगळे जाणार पनवेलमधून. चला बाय, भेटूया पुढील भागात. आम्ही याची सिरीज बनवत राहू. तसेच आम्हाला काय कामधंदा नसतं आयुष्यात आणि पैसा खूप आहे आमच्याकडे, खूप. आम्ही असे कॅम्पिंग वगैरे हे आम्हाला पण भेटला नाही अजूनपर्यंत. जेव्हा आत्री आम्हाला बोलतो की माझ्याकडे थोडं बजेट आलाय, आपल्याला कंटेंट शूट करायचं आहे, मग तो आम्हाला एकत्रित करतो आणि आम्ही कॅम्पिंग, बाईक राईड असं सगळं करत असतो. तर आता नेक्स्ट एक मोठी चांगली अशी एक राईड होणार ते आहे. सांगू नको इकडे. एकदम मोठी अशी एक राईड होणार आहे. Coming निदान एक soon. 150 किलोमीटर जरी असेल. स्टे ट्यून्ड. येस. तर तुम्ही बघितला एक माणूस तिकडे मीतचा इंटरव्ह्यू घेत होता हॉटेलमध्ये. म्हणजे एक ते पण एक फूड ब्लॉगरच होते, तर ते लोकांच्या तिकडचा रिव्ह्यू घेत होते. तर मी पण दिला त्या लोकांना रिव्ह्यू, तर चांगलं वाटलं. मग नंतर त्या लोकांची बाहेर बोलत पण होतो मी, ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगत होते माईकबद्दल वगैरे. अजून गोप्रो आहे हा 12 आहे आणि ते लोकांनी पण मला वाटतं जस्ट गोप्रो घेतलेला, तर त्याबद्दल पण बोलत होते. आणि त्यांनी पण मला 2-3 गोष्टी सजेस्ट केल्या, मी पण त्यांना 2-3 गोष्टी सजेस्ट केल्या. चांगलं वाटलं असं मराठी यूट्यूबरला भेटून. तर आता 2:00 वाजलेत आणि आम्ही लोक पोचलो बिल्डिंग खाली. तर उन्हामुळे हालत खराब झाली आमची आणि आमची ओव्हरऑल राईड खूप भारी होती आणि मजा गेली आम्ही कॅम्पिंगला. तर तुम्ही पण करा मजा तशी, फिरत राहा. आणि ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. निघतो आता पनवेलला, तर जास्त लांब नाही जात आहे. रसायनीला एक देवलोली तर रसायनीला एक देवलोली नावाचा लेक आहे,